नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा 6वा धडा, 6ष्टः पाठः वीरवनिता विश्पला. हा जो पाठ आहे तर याची प्रस्तावना आता आपण बघूयात. ऋग्वेदात उद्धृता अतीव अद्भुता रोमांचकारिणी च एषा कथा स्त्रीणां सामर्थ्यं दर्शयती. ही जी कथा आहे तर याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये केला गेलेला आहे आणि म्हणून म्हटलं आहे की ऋग्वेदात उद्धृता, ऋग्वेदातनं घेतलेली ही जी कथा आहे तर अतिशय अद्भुत आणि रोमांचकारी म्हणजे रोमांच निर्माण करणारी अशी आहे आणि ही स्त्रियांचं सामर्थ्य आपल्याला दाखवते. शस्त्रक्रिया विशारदौ अश्विनी कुमारो प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारस्तः. आणि तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे सुरुवातीपासूनच शस्त्रक्रिया केली जात होती तर त्यामधले जे विशारद आहेत अश्विनी आणि कुमार हे दोघं जण तर ते जे आहेत तर ते प्रगत वैद्यक तंत्रज्ञानस्य मूलाधारस्तः म्हणजे हे जे सुरुवातीपासूनच वैद्यक तंत्रज्ञान किंवा वैद्यकशास्त्र जे आपल्याकडे प्रगत होतं तर त्याचे मूलाधार आहेत, त्यांना मूलाधार म्हटलेलं आहे. विश्पलायाः चरित्रं प्रेरणादायकं खलु सर्वेषां कृते. आणि या विश्वलेचं जे चरित्र आहे तर ते सगळ्यांसाठीच कसं आहे, प्रेरणादायक, प्रेरणा देणारं असं आहे. तर ही जी कथा आहे ज्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये केलेला आहे किंवा ऋग्वेदामध्ये आलेला आहे तर ही संभाषण संदेश नावाचं जे संस्कृतचं मासिक आहे संस्कृत प्रतिष्ठानचं तर त्या मासिकामध्ये ही कथा प्रसिद्ध झालेली होती आणि ती तुम्हाला आता एक पाठ म्हणून इथे दिलेली आहे. तर बघा या पाठामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा, एक पूर्वपीठिका किंवा पूर्वज्ञान ज्याला म्हणतात तर ते इथे तपासून बघतायत. का अन्या युद्धनिपुणा राज्ञी प्रसिद्धा. तुम्हाला माहीत असलेली अजून कोणती युद्धनिपुण राणी आहे का, तर बरेच उदाहरणं आपल्याला देता येतील. तर कैकेयी ही सुद्धा प्रसिद्ध होती, रामायणामधलं उदाहरण आहे आणि अशा अजून आणखीन काही उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यानंतर बघा, कह युद्धप्रसंग युष्माभिः सविस्तरं श्रुतः वा पठितः. कोणता युद्धप्रसंग तुम्ही यापूर्वी ऐकलेला आहे किंवा शिकलेला आहात का त्याविषयी. तर इतिहासामध्ये बरीच उदाहरणं तुम्हाला झालेली आहेत. अपि श्रुताः आयुर्वेदस्य महात्म्य विषयकाः कथाः. आणि यापूर्वी आयुर्वेदाचं महात्म्य सांगणाऱ्या काही कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत का. हो, तर बऱ्याच ऐकलेल्या आहेत. के प्रसिद्धाः आयुर्वेदाचार्याः. आणि प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कोण आहेत, तर सद्यस्थितीमध्ये जे आहेत आपल्याकडे तर ते बालाजी तांबे आहेत, पण पूर्वीचे जे आहेत तर ते बरेचसे आयुर्वेदाचार्य होऊन गेलेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर बघा आपण आता पाठाला सुरुवात करूयात. खेलराजः नाम कश्चित् नृपः. खेलराज नावाचा कोणी एक राजा होता. विश्पला तस्य पत्नी. आणि विश्पला ही त्याची पत्नी होती. सा यथा महाविदुषी आसीत तथैव रणकुशला अपि आसीत. आणि जशी ती विद्वान होती, विदुषी अतिशय विद्वान होती, तशीच ती रणकुशला म्हणजे रणभूमीमध्ये सुद्धा ती कुशल होती, पारंगत होती, युद्ध कौशल्य ती जाणत होती. खेलराजः अपि शूरः पराक्रमी च आसीत. आणि खेलराज हा सुद्धा शूर आणि पराक्रमी असा होता. सह विश्पलयासह सुखेन जीवती स्म. आणि विश्पलेसोबत तो अतिशय सुखाने जीवन जगत होता. अथ कदाचित शत्रवाः खेलराजस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. आणि असंच एकदा काय झालं की शत्रूंनी या खेलराजाच्या राज्यावरती आक्रमण केलेलं. महत् युद्धम आरब्धम. मोठं युद्ध सुरू झालं. सेनायाः नायकः खेलराजः रणरंगम प्रविष्टवान. आणि सेनेचा जो नायक होता खेलराज तर त्यांनी रणांगणामध्ये प्रवेश केला. विश्पला अपि रणरंगम प्रविष्टवती. आणि विश्पला हिने सुद्धा रणांगणामध्ये प्रवेश केला. भुवम अवतीर्णा चामुंडेश्वरी इव सा शत्रूणाम संहारं कृतवती. आणि भुवम म्हणजे या भूमीवर पृथ्वीवर अवतीर्णा म्हणजे अवतीर्ण झालेली जशी चामुंडेश्वरी देवी त्याप्रमाणे ती शत्रूंचा संहार करू लागली. तस्याः शौर्यं पराक्रमञ्च दृष्ट्वा शत्रवः अपि चकिताः अभवन्. आणि तिचा हा शौर्य पराक्रम पाहून शत्रूसुद्धा अतिशय आश्चर्यचकित झाले. एषा रणरंगात यावत न निवार्यते तावत जयः सर्वथा न प्राप्यते इति चिंतयित्वा शत्रुसैनिकाः युगपत् आक्रम्य ताम अवरुद्धवन्तः. आणि सैनिकांनी असा विचार केला, शत्रू सैनिकांनी, की जोपर्यंत एषा न निवार्यते जोपर्यंत हिला अडवलं जाणार नाही तावत तोपर्यंत जयः सर्वथा न प्राप्यते आपल्याला विजय प्राप्तच होणार नाही. आणि असा विचार करून त्यांनी युगपत म्हणजे एकत्रितपणे सगळे सैनिक एकत्र झाले आणि एकत्रितपणे त्यांनी तिच्यावरती आक्रमण केलं आणि तिला अडवलं. शत्रुसैनिकाः ते असंख्याः आसन विश्पला तु एकाकिनी. आणि शत्रुसैनिक कसे होते
एकत्र होते सगळेजण, खूप जास्त होते आणि ती एकटी होती. तथापि तस्याः मनसि न भीतिलेशः अपि आसीत्. आणि तरीसुद्धा ती घाबरली नाही की मी एकटी कसं काय यांचा सामना करणार आहे. प्रत्युत द्विगुणितेन उत्साहेन युद्धं कृतवती. आणि अगदी तिचा उत्साह द्विगुणित झाला आणि तितक्याच उत्साहाने ती सुद्धा युद्ध करू लागली. युद्धसमये शत्रुसैनिकाः तस्याः एकं पादं कर्तितवन्तः. आणि युद्ध सुरू असताना सैनिकांनी तिचा एक पाय कापला. अनन्तरं इतः परम् एतस्याः कारणात् पीडा न भविष्यति इति निर्णयं कृत्वा ते शिबिरं प्रति गतवन्तः. आणि मग त्यांनी असा विचार केला की आता हिचा आपण एक पाय कापलेला आहे, त्यामुळे हिचा काही आपल्याला त्रास होणार नाही. आणि म्हणून ते त्यांच्या जे स्थान होतं, शिबिर होतं, तर तिथे ते परत गेले. यद्यपि विष्पलायाः पादः भग्नः तथापि सा हतोत्साह न जाता. आणि जरी तिचा पाय कापलेला होता तरी पण ती हतोत्साह झाली नाही, निराश झाली नाही. चैतन्यमूर्ती सा विरांगना एव आसीत. आणि अगदी चैतन्याची मूर्ती असलेली ती विरांगना होती. श्वः मया युद्धं करणीयम् एव इति निश्चित्य सा पादं पुनः प्राप्तुम् ऐच्छत्. आणि उद्या मला पुन्हा युद्ध करायचंच आहे असा निश्चय तिने केला आणि म्हणून आपला पाय पुन्हा प्राप्त करण्याची तिने इच्छा केली. अतः सा निश्चलतया उपविश्य अश्विनीकुमारयोः ध्यानं कृतवती. आणि मग अतिशय निश्चलतेने ती बसली आणि तिने अश्विनी कुमारांचं ध्यान केलं. तस्याः भक्तेः कारणात् अश्विनीकुमारौ लोहयुक्तं पादं योजयित्वा तां यथापूर्वं कृतवन्तौ. आणि मग तिच्या भक्तीने ते प्रसन्न होऊन अश्विनी कुमारांनी तिला लोहाचा त्यांनी तिला पाय दिला, म्हणजे आर्टिफिशियल लेग तिला दिला. एतस्मात् विष्पला यथापूर्वं चलितुं युद्धं कर्तुं च समर्था जाता. आणि त्यामुळे ती यथापूर्वम म्हणजे पूर्वीसारखीच पुन्हा चालण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी ती पुन्हा समर्थ झाली. अनंतर तिने प्रातस्सा महता उत्साहेन रणरंगम आगतवती. आणि दुसऱ्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने ती रणांगणात आली. रणरंगे तां दृष्ट्वा एव शत्रुसैनिकाः चकिताः भीताः च. आणि रणांगणामध्ये तिला पाहून शत्रुसैनिक जे आहेत तर ते आश्चर्यचकित झाले आणि घाबरले सुद्धा. आश्चर्यचकित का झाले? कारण त्यांना असं वाटलं की आता हिचा पाय आपण तोडला म्हणजे हिचं सामर्थ्य संपलं आहे, ही पुन्हा युद्ध करण्यासाठी येऊ शकणार नाही. आणि घाबरले का? कारण ती अतिशय उत्साही होती. आणि तुम्ही बघितलं आहे तिचं वर्णन कसं केलेलं आहे की जेव्हा सगळे शत्रुसैनिक तिच्यावरती तुटून पडले तेव्हा तिचा उत्साह द्विगुणित झाला. आणि जसं काही चामुंडेश्वरी ती होती तशी ती युद्ध करत होती. तस्याः दर्शनमात्रेण एव तेषां धैर्यं नष्टं जातम्. आणि तिला पाहिल्यामुळेच त्यांचं शत्रुसैनिकांचं धैर्य नाहीसं झालं, नष्ट झालं. सा यदा आयुधप्रहारम् आरब्धवती तदा ते सर्वथा हतोत्साहाः जातः. आणि जेव्हा तिने शस्त्र घेऊन लढायला, युद्ध करायला सुरुवात केली तेव्हा ते सगळेजण हतोत्साह, निराश झाले. विष्पला शत्रून् कदलीवृक्षान् इव लीलया कर्तितवती. केळीचं झाड जे आहे ते सहज कापलं जाऊ शकतं, त्याप्रमाणे लीलया म्हणजे सहज तिने कदली वृक्षांनी इव म्हणजे केळीच्या झाडाप्रमाणे सहज त्यांना कापायला सुरुवात केली सगळ्या शत्रुसैनिकांना. सहस्राधिकाः सैनिकाः तया संवृताः. जवळजवळ सहस्राधिकाः म्हणजे हजारांपेक्षा जास्त सैनिक तिने ठार मारले, त्यांना मारून टाकलं. एवं विष्पलायाः शौर्यस्य कारणतः तस्मिन् युद्धे खेलराजस्य एव जयः अभवत्. आणि विष्पलीने जे काही शौर्य पराक्रम जो दाखवला तर त्या कारणामुळे, त्या युद्धामुळे खेलराजाचाच विजय झाला. वीरवनिता विष्पला भर्त्रासह रणरंगम प्रविश्य शौर्येण युद्धं कृतवती. आणि ही जी वीरवनिता विष्पला आहे तिने पतीसोबत रणांगणामध्ये प्रवेश करून अतिशय शौर्याने पराक्रमाने युद्ध केलं. कर्तनानंतरमपी अश्विनी कुमारयोः अनुग्रहेण पादं पुनः प्राप्तवती शत्रून् संवृतवती च. आणि पाय जरी कापला गेला तरी अश्विनी कुमारांकडनं तिने पुन्हा पाय, त्यांच्या अनुग्रहाने म्हणजे त्यांच्या कृपेने तिने पुन्हा आपला पाय जो आहे तर तो प्राप्त केला आणि शत्रूंचा संहार केला. एतेन साहसेन सा वेदवाङ्मये बहुधा प्रशंसिता. आणि म्हणूनच वेदवाङ्मयामध्ये सुद्धा तिची प्रशंसा केली गेली. विष्पलाया शौर्यं तथा च अश्विनी कुमारयोः शल्यक्रियाकौशलं स्मरन्तु इति अस्मान् उपदिशति इतिहासः. आणि आपला इतिहास काय सांगतो आपल्याला की विष्पलेचे जे शौर्य आहे, पराक्रम आहे आणि अश्विनी कुमारांचं जे
शल्यक्रिया कौशल्य आहे, तर त्याची आपण काय केली पाहिजे, आठवण केली पाहिजे. आठवण का करायची, कारण आपल्याकडे एवढे तज्ज्ञ, अतिशय विद्वान आणि अतिशय सामर्थ्यशाली लोक होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं स्मरण केलं म्हणजे आपल्यालासुद्धा ते तसंच करण्यासाठी बळ प्राप्त होतं आणि म्हणून या सगळ्यांचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपला हा जो पाठ आहे तो इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.